हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेच्या निकाला संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत आणि ग्रामविकास विभागामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे तीच ऑथेंटिक अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला जिल्हा परिषदमधील आरोग्य सेवा तांत्रिक प्रश्नाची तयारीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवा तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या। याच्यातून 40 प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल आणि नवीन सिलेबसनुसार सर्व माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग, त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, प्रति श्रीमती प्रिया श्रीवास्तव, असोसिएट हेड IBPS कंपनी मुंबई। विषय जिल्हा परिषद गट क सरळ सेवा भरती 2023 बाबत सूचना। काय म्हटलेलं आहे, या विभागाचे क्रमांक 20/10/2023 रोजीचे पत्र। आता महोदय, जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती 2023 च्या अनुषंगाने 30 संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते। त्यानुसार दिनांक 26/12/2023 अखेर एकूण 25 संवर्गाच्या परीक्षा संपन्न झाल्या आहेत। म्हणजे जिल्हा परिषदेमधील 30 संवर्गांपैकी 25 संवर्गाच्या परीक्षा झालेल्या आहेत। आत्तापर्यंत परीक्षा झालेल्या एकूण 25 संवर्गांपैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर 24 संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी। याचा अर्थ काय की 30 पैकी 25 संवर्गाच्या परीक्षा झालेल्या आहेत। त्यापैकी पशुधन पर्यवेक्षकचा निकाल लगेच लागणार नाही, पण पशुधन पर्यवेक्षक सोडून उर्वरित जे 24 संवर्ग आहेत त्यांचा निकाल मात्र लवकरच लावण्यात यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता लवकरच निकाल लागेल आणि हे रिस्पॉन्स IBPS काय करतं माहीत आहे का, रिस्पॉन्स शीट वगैरे काही देत नाही, ते थेट निकालच लावून टाकतात। तुम्ही अर्थ व सांख्यिकी विभागाचा पहा, कालच निकाल आलेला आहे, त्यांनी थेट निकाल लावून दिलेला आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 78 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। याच्यामध्ये तलाठी, नगर परिषद, नगर रचना, शिपाईचे पेपर आहेत, एकूण 7100 प्रश्न आहेत। तसंच त्यांनी लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संच हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। तसंच त्यांनी TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच प्रसिद्ध केलेला आहे। ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत। तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCSच्या झालेल्या प्रश्नांचे हे पुस्तकं प्रसिद्ध केलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।